नेक्स्ट जो ऍप्लिकेशन आहे तर तो आहे रिंग साठी. तर इथे आपल्याला स्टेट अँड एक्सप्रेशन फॉर क्वेश्चन मध्ये असं विचारलंय, स्टेट अँड एक्सप्रेशन फॉर movement of inertia of ring about first condition दिली आहे and axis passing through its center and perpendicular to it. म्हणजे रिंगच्या सेंटर मधून पास होणारा ऍक्सिस आणि त्या रिंगला परपेंडिक्युलर असणारा ऍक्सिस, पहिली कंडिशन. आणि दुसरी कंडिशन दिली आहे मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा अबाउट इट्स डायमीटर. तर जी रिंग आहे रिंगच्या डायमीटरच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा आहे. पहा त्या दिवशी मी तुम्हाला रिंग म्हणजे पहा या टाइपचा एक ऑब्जेक्ट कन्सिडर करायचा आहे. ज्या ऑब्जेक्ट साठी पहा हा जो ऑब्जेक्ट आहे याला आपण रिंग म्हणतोय. तर हा रिंग आपल्याला अगोदर आन्सर मध्ये कन्सिडर करावा लागेल. पहा त्याची डायग्राम ड्रॉ करतोय रिंगची. हेडिंग टाकू अगोदर एक्सप्रेशन फॉर mi of ring about an axis passing through its center and perpendicular to it. आता आपण एक रिंग कन्सिडर करू. समजा ही एक रिंग आहे. समजा ही एक रिंग आहे आणि ही आहे सेंटर ऑफ द रिंग. आता ऍक्सिस हा सेंटर मधून पास होतोय. म्हणजे ऍक्सिस ऑफ रोटेशन हे अबाउट इट्स सेंटर आहे. एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली आपण, जी लाईन त्या रिंगच्या सेंटर मधून पास होते. आता ही जी लाईन आहे याला या ऍक्सिसला नाव देऊ आपण झेड डॅश. त्यानंतर या रिंगचं जे मास आहे तर ते कॅपिटल एम कन्सिडर करू आणि या रिंगची जी रेडियस आहे ती आहे कॅपिटल आर. तर ही झाली डायग्राम. आता जो ऍक्सिस आहे सेंटर मधून पास व्हायला आहे आणि मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला इथे एक्सप्रेस करायचा आहे. ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर, तर याला आपण आय सफिक्स सी घेतलं. इथे याच्या अबाउट या ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा आहे. म्हणजे ती जी रिंग आहे ती या ऍक्सिसच्या भोवती, समजा हा जो पेन आहे हा ऍक्सिस आहे आणि ही रिंग या ऍक्सिसच्या भोवती रोटेट होणार आहे. तर या ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा आहे. आता इथे अगोदर आपण काही कन्सिडरेशन देऊ. या रिंगचं जे मास आहे, रेडियस आहे, लेंथ, कॅपिटल एम इज इक्वल टू मास ऑफ रिंग, कॅपिटल आर इज इक्वल टू रेडियस ऑफ रिंग, z dash axis passing through its center and
perpendicular to its plane. कुलवंत शुराचा शूरवीराचा वीर धीर तर z dash हा ऍक्सिस पासिंग टू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन आहे. पाहता इथे mi of ring about an axis passing through its center and perpendicular to its plane is given by mi of ring about an axis passing through its center and perpendicular to its plane is given by. पाहता रिंग साठी आपण समजा हा इथे असणारा एक एलिमेंट घेतला तर आपण पाहिलेला आहे की रिंग हा एक सिमेट्रिकल ऑब्जेक्ट आहे, टू डायमेन्शनल सिमेट्रिकल ऑब्जेक्ट आहे. तर रिंगचं होल मास हे सर्कम्फरन्स वरती कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं, म्हणजे होल मास ऑफ द रिंग हे कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे सर्कम्फरन्स वरती. तर आपण इथे I suffix c is equal to moment of inertia of ring capital M into r square. मोमेंट ऑफ इनर्शियाच्या डेफिनेशन नुसार मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ऑब्जेक्ट इज द प्रोडक्ट ऑफ इट्स मास अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. तर ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून डिस्टन्स आहे मास जे कॉन्सन्ट्रेट झालेला आहे रिंगचं या सर्कम्फरन्स वरती. तर हे डिस्टन्स आहे r, तर m into r स्क्वेअर. तर हे झालं एक्सप्रेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट. तर स्टेट सांगितलंय त्यामुळे mr स्क्वेअर घेतला. आता इथे याचा प्रूफ mr स्क्वेअर कसा आलाय तर डेफिनेशन नुसार मोमेंट ऑफ इनर्शियाची जी डेफिनेशन आहे त्या डेफिनेशन नुसार आपण हे घेतलेला आहे. तर पहा मोमेंट ऑफ इनर्शिया हा जो आपण फाइंड करतो तर इट इज द सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ ईच पार्टिकल and the sphere of its perpendicular distance from the axis of rotation. तर इथे हे जे पार्टिकल्स आहेत सेंटरच्या ऍक्सिस पासून इक्वल डिस्टन्स वरती आहे. इक्वल डिस्टन्स वरती असल्यामुळे आपण प्रत्येक पार्टिकलचं मास dm घेतलं तर त्याचे इंटिग्रेशन घेतल्यानंतर कॅपिटल M भेटेल आणि r स्क्वेअर हे तर परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे पार्टिकलचं फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. तर मोमेंट ऑफ इनर्शियाच्या डेफिनेशन नुसार आपण हे लिहू शकतो. त्यानंतर सेकंड कंडिशन जी दिलेली आहे तर ती आहे एक्सप्रेशन ऑफ mi ऑफ रिंग अबाउट इट्स डायमीटर. Expression for mi of ring about its diameter. तर हे एक्सप्रेशन झालं या पहिल्या कंडिशन साठी. आता दुसरी कंडिशन अबाउट इट्स डायमीटर साठी आपण इथे डायग्राम ड्रॉ करतोय. तर अबाउट इट्स डायमीटर साठी डायग्राम ड्रॉ करते वेळेस इथे लक्षात ठेवा डायमीटर म्हणजे एक आपण हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली जी रिंग मधून पास व्हायली आहे. ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे याला घेऊ आपण y डॅश. त्यानंतर एक लाईन अबाउट इट्स डायमीटर म्हटल्यावर एनी डायमीटर घेऊ शकतो आपण
जो एक ऍक्सिस घेतला हा x डॅश घेतला, त्यानंतर हा झाला z डॅश, तर z डॅश म्हणजेच इथे आपण I सफिक्स z घेऊ शकतो. त्यानंतर याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया I सफिक्स x, याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया I सफिक्स y. तर डायमीटर एनी डायमीटर साठी आपण ही डायग्राम ड्रॉ केली आहे. आता इथे ही झाली डायग्राम मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट इट्स डायमीटर फाइंड करण्यासाठी. तर r ही रेडियस ॲज इट इज राहील. कन्सिडरेशन पहा आपल्याला इथे आता मोमेंट ऑफ इनर्शिया डायरेक्टली I सफिक्स x इज इक्वल टू mi ऑफ रिंग अबाउट x डॅश, म्हणजे हा जो ऍक्सिस घेतला आपण x डॅश हा एक डायमीटरच आहे x डॅश च्या अबाउट I सफिक्स y mi ऑफ रिंग अबाउट y डॅश perpendicular to x dash I suffix z mi of ring about z dash and passing through its center perpendicular to its plane. तर हे झाली कन्सिडरेशन. आता इथे आपल्याला थेरम ऑफ परपेंडिकुलर ऍक्सिस यूज होणार आहे. थेरम ऑफ परपेंडिकुलर ऍक्सिस अकॉर्डिंग टू theorem of perpendicular axis. थेरम ची स्टेटमेंट आहे I सफिक्स z इज इक्वल टू I सफिक्स x प्लस I सफिक्स y. But ring is symmetrical about any diameter. Therefore, I suffix x is equal to I suffix y is equal to I suffix d. म्हणजे हा डायमीटर घ्या किंवा हा डायमीटर घ्या किंवा या दोन्ही पैकी कोणताही एक घेतला तरी चालतो. इथे आपण I सफिक्स d दोन्हीला पण सेम कन्सिडर केलं मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स डायमीटर साठी. पाहता हे जर आपण इथे जर पुट केलं I सफिक्स z इज इक्वल टू, तर I इज इक्वल टू I सफिक्स z ला I लिहितोय I सफिक्स d प्लस I सफिक्स d. पहा I सफिक्स z ला I सफिक्स c लिहिलं तरी चालतं. पाहता इथे I सफिक्स c इज इक्वल टू 2 टाइम्स I सफिक्स d आलं. तर I सफिक्स d इज इक्वल टू हेच होईल I सफिक्स c अपॉन 2. पाहता इथे I सफिक्स c पहिल्या कंडिशन मध्ये पाहिला आपण I सफिक्स c म्हणजे ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर. तर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिकुलर टू इट, यासाठी I सफिक्स c इज इक्वल टू बट I suffix c is equal to m into r square. Therefore, I suffix d is equal to m r square upon 2. तर ही होईल एक्सप्रेशन फॉर
मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स डायमीटर, तर रिंग साठी मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स डायमीटर हा mr² डिवाइडेड बाय 2 आहे. तर हे झालं फायनल आन्सर या एक्सप्रेशनचं.